नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नामदेव लारे. आज 4 डिसेंबर 2024 ही माझ्या बागेची परिस्थिती आहे आजची. काही ठिकाणी सेटिंग पण झालेली आहे. मशागतीचं काम हे पूर्ण झालेलं आहे. पाणी अजून आपण एक 4-5 दिवस सोडणार नाही. त्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन आपण करणार आहे. पूर्ण बागेची स्वच्छता झालेली आहे मित्रांनो. बहार हा सगळीकडे निघाला आहे. हा बघा, मागच्या वर्षीच्या तुलनेत, कारण मागच्या वर्षी हा साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत बहार यायला लागलेला. त्यावेळेस नोव्हेंबर ते डिसेंबरला सुरू झालेला आहे. आपण पूर्ण बागेत सफेद फक्त मारतोय बघा. हा बघा मित्रांनो, बागेची ही परिस्थिती आहे. आपल्याला दिसत असेल किती सुरेख असा बहार आलेला आहे मित्रांनो. पूर्ण झाडांना भरगच्च भरलेला आहे. मी तसं 8-10 दिवसाच्या अंतराने आपल्याला बागेचा व्हिडिओ तसं अपडेट देत राहील मी, काय परिस्थिती आहे. आता सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे आपण बुरशीनाशकाचा स्प्रे घेणार आहे. त्याचबरोबर एखादं नीमार्क वगैरे घेणार आहे. बघताय, कारण गेल्या 2 दिवसापासून हे ढगाळ वातावरण आहे. तर सल्फर आणि नीमार्क किंवा हेक्झोकोनाझोल आपण त्यात घेणार आहे. हे बघा, असं दाखवतो तुम्हाला. तर ह्या वर्षी झाडांची किंवा फळांची आपल्याला लवकर चाखायला मिळणार आहे. नक्कीच आपण सगळ्यांना यावेळेस लवकर आंबे खाऊ घालू. मागच्या वेळेस उशीर झालेला होता, साधारणतः मे एंडिंग किंवा जूनला गेला. त्यामुळे आपल्या बागेतील आंबा हा बरेच माझ्या मित्रांना मिळाला नाही. हा बघा, पूर्ण बहार निघून बाहेर आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याही बागेत जर बहार आला असेल तर आजच किंवा 1-2 दिवसात जर ढग आले असतील तर बुरशीनाशकाचा स्प्रे करून घ्या. विशेषतः बुरशीनाशक हे महत्त्वाचं राहील. जर काही आळी वगैरे असेल तर शक्यतोवर रासायनिक कीटकनाशकं टाळा. ऑर्गॅनिककडे जा किंवा निमार्क स्प्रे केला तरी चालेल. पालवीतून सुद्धा मोर येतोय. मित्रांनो, धन्यवाद.